सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, इयत्ता 12वी बोर्डच्या साठी तोंडी परीक्षा किंवा मौखिक परीक्षा सुरू होत आहेत. काही ठिकाणी सुरू पण झाले आहेत, काही कॉलेजमध्ये, आणि काही कॉलेजमध्ये सुरू होणार आहेत. त्यासाठी मार्गदर्शन म्हणून मी नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तोंडी परीक्षेलाच मौखिक परीक्षा असंही म्हणतात. 2023ची ही परीक्षा आहे. त्याला 20 गुण आहेत. ही एक नमुना प्रश्नपत्रिका आहे आणि अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या कॉलेजमध्ये पण असणार आहे. या प्रश्नपत्रिकेच्या निमित्ताने मी 20 गुण कसे मिळवायचे हे सांगणार आहे. 20 पैकी 20 गुण सुद्धा तुम्ही मिळवू शकता आणि ते मिळवा. विषय आहे मराठी योग भारती आणि इयत्ता 12वी बोर्डसाठी 20 गुण कसे मिळवायचे ते पहा. हा विषय कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना आहे. चला तर आपण 20 गुणांची तयारी करूया. त्यासाठी पहिल्यांदा श्रवण कौशल्य आहे. श्रवण कौशल्य म्हणजे ऐकायचं. श्रवण म्हणजे ऐकणं आणि मग लिखाण. त्याच्यासाठी 10 गुण निर्धारित केलेले आहेत. आता या 10 गुणांची विभागणी कशी आहे ते आपण पाहूया. पहिल्यांदा आहे शब्द लेखन. तुम्ही शब्द लिहायचे आहेत. मग शब्द कसे लिहायचे, किती लिहायचे ते पण समजून घेऊ. शब्दसंख्या 4 असेल त्याच्यापैकी 2 लिहायचे. पण तुम्हाला तुमचे शिक्षक 4 शब्द सांगणार आहेत, 4ही शब्द लिहायचे. त्याचं कारण असं की एखादा जर चुकला तर म्हणून 4ही शब्द तुम्ही लिहायचे आणि 2 शब्द लिहायला 2 गुण आहेत, म्हणजे एका शब्दाला 1 गुण असेल. आता इथं उदाहरण म्हणून मी शब्द घेतलेले आहेत. एक तज्ज्ञ. पहा तज्ज्ञ शब्द कसा लिहिला आहे. उच्चार आपल्याला तज्ज्ञ ऐकायला येतं, पण त आणि ज्ञच्या मध्ये अर्धा ज आहे. तज्ज्ञ. नंतर आशीर्वाद. मग इथे वेलांटी शची दुसरी आहे, व वर रफार आहे, हे लिहिणं गरजेचं आहे. नंतर तिसरा शब्द कौरव. कला 2 मात्रे आहेत. चौथा शब्द पूर्व. प चा उकार दुसरा आणि व वर रफार आहे. म्हणजेच काय तर शुद्ध लेखनाचे, मराठी प्रमाण भाषेनुसार शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत त्यावर आधारित असे शब्द दिलेले असतात वेगवेगळे. काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार हे सगळं किंवा जोड शब्द असतात. ते व्यवस्थित लिहायचे. टीचर तुमचे जे असतील ते 2दा शब्द उच्चारतील आणि तुम्ही शांतपणे न चुकता विचारपूर्वक तो शब्द उत्तरपत्रिकेवर लिहायचा आहे. उत्तरपत्रिका तुम्हाला बोर्डाकडून मिळतात, ते टीचर तुम्हाला देतील. आता हे उदाहरण म्हणून मी 4 शब्द घेतलेत. यात कुठलेही शब्द असतील. मग कुठले असतील शब्द तर तुमचं जे 12वीचं पुस्तक आहे, सध्याचं पाठ्यपुस्तक, त्यातले शब्द शक्यतो सगळे टीचर घेतात. पहा, ही सगळ्यात महत्त्वाची सूचना. म्हणून तुम्ही तुमचं 12वीचं क्रमिक पुस्तक जे आहे ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. लक्षात आलंय तुमच्या आता की हे शब्दलेखन जे आहे 4 शब्द तुम्ही लिहायचे. जरी तुम्हाला 2 शब्दाला मार्क मिळणार असतील पण 4ही शब्द लिहा, त्याला 2 गुण मिळतील आणि हे 2 गुण मिळवणं सहज शक्य आहे. असे अनेक शब्द येऊ शकतात तिथे. शौर्य, नंतर रिपू, मुखी, श्रवणी, वचनी, असे कुठलेही शब्द असू शकतात की ज्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार, जोडशब्द वगैरे सगळं व्यवस्थित लिहायचंय. हे झाले 2 गुण तुम्हाला इथे मिळतील. हे शब्दलेखनाचं कौशल्य आहे. आता पुढचे गुण पाहूया आपण. वाक्यलेखनासाठी 2 गुण आहेत. पहा, वाक्य लिहायचंय. 2 वाक्य शिक्षक सांगतील, 1 वाक्य 2दाच उच्चारतील, वारंवार सांगणार नाहीत. मग प्रत्येक वाक्याला 1 गुण आहे. एकूण 2 गुण आहेत वाक्य लिहायला. मग इथं उदाहरण म्हणून एक वाक्य घेतलंय मी. आपले सैनिक हे हिरे आहेत. इथे पण तुम्ही काय करायचंय तर सैनिकचे 2 मात्रे, न ची पहिली वेलांटी, ह ची पहिली वेलांटी, ही लक्षात ठेवायचं आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत. एक उदाहरण म्हणून वाक्य घेतलंय. हे जे वाक्य असतील तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच असणार आहेत. 12वीचं जे पुस्तक आहे तुमचं त्यातले. दुसरं वाक्य, एका अपघातात सुधाला आपला पाय गमवावा लागला होता. मग इथे तुम्ही सचा उकार पाहिला पाहिजे, अपघात शब्द बरोबर लिहिला पाहिजे. आले लक्षात? म्हणजे शब्द लेखन व्यवस्थित करायचं. इथे पण टीचर 2 वाक्य सांगतील, 2 वाक्याला 2 गुण, ह्याला 1 गुण असेल, याला 1 गुण असेल. आणखी कितीतरी वाक्य सांगता येतील अशी. इथल्या मानवी मनाचे मनोरथ खूप
उत्तुंग आहेत, किंवा वीरांना सलामी या पाठातलं वाक्य, कोणत्याही पाठातलं तुमच्या पाठ्यपुस्तकातलं वाक्य असणार आहे. ह्याचे 2 गुण तुम्हाला सहज मिळू शकतात. शांतपणे लिहायचं, खाडाखोड करायची नाही. पहिलं वाक्य व्यवस्थित लिहून झालं की एक ओळ सोडायची, मग दुसरं वाक्य लिहायचं. आता हे झाले 2 आणि 2 4 गुण. आता पुढचे 2 कुठे आहेत पाहूया आपण. त्याच्यासाठी आहे शब्दार्थ लेखन, म्हणजे शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. तुम्ही 4 पैकी 2च लिहायचे, पण तुम्ही 4ही लिहा. त्याला 2 गुण आहेत. 2 शब्दांची उत्तरं बरोबर आली की 2 गुण मिळतील. आता पहिला शब्द नीरव, तुम्हाला टीचर सांगतील नीरव शब्द सांगतील, मग तुम्ही त्याचा अर्थ लिहायचा आहे. नीरवचा अर्थ आहे शांत. मग दुसरा शब्द सांगतील यथासांग, त्याचा अर्थ आहे योग्य प्रकारे. तिसरा शब्द सांगतील पांगळा, त्याचा अर्थ आहे अपंग. चौथा शब्द अधोगती, त्याचा अर्थ आहे ऱ्हास. आता हे मी उदाहरण म्हणून शब्द घेतलेले आहेत. आणखी कितीतरी शब्द आहेत. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटच्या पानावर पहा, शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. बहुधा त्यातले घेतले जातात, हे लक्षात ठेवा. आणखी कितीतरी शब्द, रमणी म्हणजे सुंदर स्त्री, नंतर धृती म्हणजे धैर्य, मौक्तिक म्हणजे मोती, शील म्हणजे चारित्र्य, आगर म्हणजे वसतिस्थान, रिपू म्हणजे शत्रू, स्पृहा म्हणजे इच्छा. असे खूप शब्द आहेत आणि ते शब्द पण तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच असणार आहे, ते लक्षात घ्या. आणि लेखन करताना पण व्यवस्थित लिहा त्याचा अर्थ. आले लक्षात? शब्दार्थ लेखनाला 2 गुण आहेत. हे पण तुम्हाला सहज मिळू शकतात, म्हणजे 6 गुण झाले. आता पहा पारिभाषिक शब्द किती सोपे आहेत. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, त्यातलेच शब्द असणार आहेत, ते वेगळे नाही आहेत, हे लक्षात घ्या. आणि इंग्रजी शब्द टीचर उच्चारणार आहेत, त्याचा तुम्ही मराठी अर्थ लिहायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 136 वर दिलेले आहेत पारिभाषिक शब्द. 4 शब्दांच्या पैकी 2च लिहायचे, पण तुम्ही 4ही लिहा आणि 2 गुण आहेत. पहिला शब्द आहे 0 आवर. टीचर तुम्हाला सांगतील 0 आवर, तुम्ही लिहायचं शून्यकाल. टीचर सांगतील वेटो, तुम्ही लिहायचं नकाराधिकार. टीचर सांगतील ॲब्स्ट्रॅक्ट, तुम्ही लिहायचं गोषवारा किंवा सार. दोन्हीपैकी एक जरी शब्द लिहिला अर्थ तरी चालतंय. चौथा शब्द आहे पेनल्टी, त्याचा अर्थ आहे दंड किंवा शास्ती. दोन्हीपैकी एक शब्द लिहिला अर्थाचा तरी चालेल. म्हणजे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये जे पारिभाषिक शब्द दिले त्यातलाच शब्द असणार आहे, त्याच्या बाहेरचा शब्द असणार नाही. हे पारिभाषिक शब्द तयार करून ठेवा. आणखी कितीतरी शब्द, कॅप्शन म्हणजे मथळा, नंतर ऑडिट म्हणजे लेखापरीक्षा, नंतर बॅलेट बॉक्स मतपेटी, नंतर कितीतरी डिस्प्यूट म्हणजे वाद तंटा, कॉपीराईट म्हणजे प्रताधिकार. असे अनेक शब्द आहेत, त्यातलंच तुम्हाला येणार आहे. हे झाले 8 गुण. आता पहा पुढचा प्रश्न आहे 5वा, किंवा काय दिले ते पाहूया. 2 गुणांच्यासाठी हे पण, इथे पण 2 गुण आहेत, हे लक्षात घ्या. 2 गुण इथे मी लिहिलेले नाहीये, पण पहा 2 गुण आहेत. पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, नाट्य उतारा, ध्वनिफीत ऐकून सुमारे 5 ओळीत सारांश माहिती किंवा मध्यवर्ती कल्पना लिहा. थोडक्यात काय तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 7 कविता आहेत. बहु असो तो सुंदर, रोज मातीत, रे थांब जरा, आषाढ घना, रंग माझा वेगळा, विंचू चावला, समुद्र कोंडून पडलाय आणि आरशातली स्त्री. म्हणजे या कवितांचा सारांश किंवा मध्यवर्ती कल्पना तुम्हाला टीचर सांगतील की पाठ्यपुस्तकातील रोज मातीत या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा. मग तुम्ही 5-7 ओळीमध्ये ते लिहायचंय. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, या कवितेची या 5-6 कविता आहेत, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाठ करून ठेवा. तुमच्या गटाला कुठली तरी एक कविता येणारच आहे आणि सगळ्यांना सारखे नसणार आहे त्या प्रश्नपत्रिका. 20 मुलांचा, 25 मुलांचा किंवा 30 मुलांचे गट असणार आहेत. तुमच्या बोर्ड परीक्षेचे जे क्रमांक आहेत त्यानुसार गट पडेल. मग तुमच्या गटाला जी कविता येईल त्याचा सारांश किंवा मध्यवर्ती कल्पना लिहा. असं पण येईल की पाठ्यपुस्तकातील आरशातली स्त्री या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा. तुम्ही लिहायची आहे. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. हे झाले एकूण 10 गुण आहेत श्रवण कौशल्याला. आता पुढचं 10 गुण आहेत भाषण कौशल्य, म्हणजे बोलण्याच्या कौशल्याला 10 गुण आहेत. त्याच्यामध्ये काय विभागणी आहे तर ते आहे नियोजित विषयावरील भाषण 5 गुण, किंवा आयत्या वेळी किंवा ऐन वेळचे भाषण, किंवा म्हटलंय एक तर तुम्ही पाठ करून जायचा विषय, किंवा तुमचे टीचर तुम्हाला विषय देतील की तुला आवडत्या विषयावर बोल, किंवा कुठला विषय देतील. मग
तुम्हाला निबंधासाठी जे विषय असतात की नाही, निबंधाला कसे विषय दिले जातात त्या प्रकारचे विषय तुम्हाला हे भाषण करण्यासाठी, आणि भाषण पण काही खूप मोठं भाषण करायचं नाही आहे, एक 2 मिनिटाचं तुम्ही बोललात तरी चालेल. आता काही उदाहरणं सांगते मी भाषणाचे. उदाहरणार्थ मोबाईलचे दुष्परिणाम, किंवा महिला सक्षमीकरण, घड्याळे बंद पडली तर, जनसेवा हीच ईश्वर सेवा, स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक समस्या, हे निबंधाचे पण विषय आहेत, त्यावरच बोलायचं आहे. महाविद्यालयातील पहिला दिवस, सीमेवरील जवानाचे मनोगत, अशा प्रकारे. नंतर यंत्रयुगातला मानव, माझा आवडता संत, माझे क्रिकेटचे वेड, महाराष्ट्राची संस्कृती, नंतर माझे शेजारी, विज्ञान आणि चिकित्सा, साक्षर भारत, समर्थ भारत, जय जवान जय किसान, फॅशनचे वेड, जाहिरातीचे युग, नंतर आणखी शेती आणि विज्ञान, राष्ट्रीय एकात्मता, मी पाहिलेले प्रदर्शन, ग्रामोद्योगातून विकास, चित्रपटाचे दुष्परिणाम, निसर्गावर येऊ शकतो, नयनरम्य निसर्ग, नंतर महागाई, नको त्या परीक्षा, मी पाहिलेले पुष्प प्रदर्शन, नोकरी की व्यवसाय, राष्ट्राचा विकास आणि लोकसंख्या, महागाईचा वनवा, अविस्मरणीय सहल, निसर्ग आणि मानव, ग्रामीण जीवन व समस्या, नंतर कष्ट नेहमी श्रेष्ठ, पक्षाचे आत्मवृत्त, आजचे विद्यार्थी, बालपणातील आनंद, विना सहकार नाही उद्धार, यंत्र मित्र की शत्रू, विद्यार्थी आणि स्वावलंबन, एका थंड हवेचे ठिकाण, महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे मनोगत, पहाटेचे सौंदर्य, इच्छा तेथे मार्ग, जीवन एक रंगभूमी, पेट्रोल संपले तर, मी सह्याद्री बोलतोय, तंत्रज्ञानाची किमया, वन्य प्राण्यांचे संरक्षण, पाणी अडवा पाणी जिरवा, श्रम हीच देवता, नंतर अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, डोंगर माथ्यावरील गाव, शेतीपुढील आव्हाने, दुष्काळग्रस्त शेतकरी, श्रावण मासी हर्षमानसी, निसर्गाशी मैत्री करू, मला लॉटरी लागली तर, नंतर देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान, जल्लोष नववर्षाचा, एका शहराचे मनोगत, माझा आवडता महिना श्रावण, आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेड्यांकडे चला, असे कितीतरी विषय की हे भाषणाचे पण विषय आहेत आणि तुम्हाला बोर्ड परीक्षेला निबंध पण येऊ शकतात. आणखी काही विषय सांगते मी. व्यायाम आणि आरोग्य, प्रयत्नांती परमेश्वर, फुलांचे आत्मवृत्त, समाजातील वृद्धांच्या समस्या, वाचनाचा छंद, सौरशक्ती एक वरदान, आणखी किती शब्द, वसंत ऋतू, पर्यावरणापुढील आव्हाने, मी अभिनेता झालो तर, कष्टकरी स्त्रियांच्या समस्या, लॉकडाऊन आणि मी, परीक्षा रद्द झाल्या तर, बालकामगारांच्या समस्या, आदर्श खेड्याची कल्पना, माझे आवडते कवी, ध्वनी प्रदूषण, साक्षरतेचे महत्त्व, मी पाहिलेले थंड हवेचे ठिकाण, आठवणीतील एक रम्य सकाळ, लॉकडाऊनमधले माझे अनुभव, आजचे चित्रपट आणि समाज, माझे आवडते शिक्षक, झाड आणि माणूस, पावसाची विविध रूपे, संगतीचे परिणाम, वायू प्रदूषण, शहरी विद्यार्थ्यांचे सुख दुःख, मला आवडलेले पुस्तक, निसर्गाशी माझे नाते, जाहिरातींच्या विळख्यात, जागतिक महिला दिन, असे कितीतरी विषय मी सांगू शकते. अशा काही विषयांची तयारी करा जेणेकरून बोर्ड परीक्षेला निबंधही लिहिता येईल. आणि दुसरा प्रकार आहे कविता पठन, काव्यानंद किंवा भारूड 5 गुणांच्यासाठी. तुम्ही कोणतीही एक कविता पाठ करून जा, त्याच्या निदान 7-8 ओळी तरी म्हणा. मग ते काव्यानंदाची बहु असो तर सुंदर असेल, किंवा रोज मातीत, रंग माझा वेगळा गझल गा, विंचू चावला भारूड म्हणा, त्याला 5 गुण आहेत. म्हणजे भाषण कौशल्य, तुमच्या बोलण्याला 10 गुण आहेत. 5 गुण आहे तुम्ही भाषण करायचे गद्य, आणि 5 गुण आहेत तुम्ही कविता म्हणायची आहे, कोणतीही तुमच्या आवडीची कविता तुम्ही म्हणायची आहे. अशा प्रकारे 10 आणि 10 20 गुणांचं हे नियोजन आहे. धन्यवाद. इयत्ता 12वी कला वाणिज्य विज्ञान या शाखेच्या विद्यार्थ्यांना या तोंडी परीक्षेच्या मार्गदर्शनाचा नक्की फायदा होईल.
जर व्हिडिओ लेक्चर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा हां, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, कमेंट केली, लाईक केलं, शेअर केलं तर ते खूप प्रेरणादायक वाटत असतं. आणखी मार्गदर्शन करण्यास आम्हाला आनंद वाटतो. आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि मौखिक परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद.